मित्रांनो, महाराष्ट्राचे जे परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांनी आदेश काढलाय कालच की महाराष्ट्रात ओला उबेर रॅपिडो हे बंद करणार आहे. जे सायबर आहे त्यांना असं पत्र दिलंय की ताबडतोब हे प्ले स्टोर वरनं काढून टाकावं म्हणून. तुम्हाला वाटतं का असं बंद होणार आहे म्हणून? मला तर वाटत नाही. कारण माहिती आहे का? कारण की गव्हर्नमेंटला टॅक्स भरपूर भेटतंय यांच्या माध्यमातून. आणि पुढं म्हणजे जरी बंद केलं तर मला वाटतं षडयंत्र आहे मोठा. भारत टॅक्सी जे ॲप आहे, जे खाजगी आहे. सरकार फक्त जॉईंट आहे त्याच्यात. खाजगीचं समजा आणावं म्हणून महाराष्ट्रात. हे फक्त षडयंत्र आहे मला वाटतं. हे बंद करायचं आणि भारत टॅक्सी ॲप हे लॉन्च करायची भारतात. हेच यांचा उद्देश आहे. बाकी काय बंद होणार नाही. मला वाटतं जेव्हा करायचं होतं तेव्हा बंद झालेलं नाहीये. आणि बंद करून पण काय फायदा नाहीये. मला वाटतं हा आदेश द्यावा या ऑनलाईन कंपनीला, ओला उबेर सारख्या प्लॅटफॉर्मला, की तुम्ही जे आरटीओचे जे दर आहे ते लागू करावं तुमच्या ऍपमध्ये, नाहीतर बंद करावं. हे लागू करत ते लगेच होणार. तुम्ही समजा टिकटॉक सारखे हे कंपन्या बंद करू शकता, तर हे बंद करायला काही वेळ लागणार नाही. बंद केली तरी चांगलंच आहे. पण मला वाटतं यांना आदेश द्यावा की 17 रुपये किलोमीटर आमचे आणि कॅबवाल्यांचे 25 रुपये किलोमीटर जे आहे ते लागू करावं म्हणून. ते आदेश द्यावा. खूप चांगली गोष्ट आहे, कारण की कस्टमरला हे सवय झालेली आहे की बुक करून घराच्या समोर गाडी आणायची, मागवायची. हे कस्टमरला सवय झाली. बंद करून काय कस्टमर लोक स्टँड पर्यंत येणार नाहीये चालत. कारण की पेशंट लोक पण असतात, वयस्कर लोक पण असतात. हे काय बाहेर स्टँड पर्यंत येणार नाही, पॉसिबल नाहीये. पूर्णच बंद करून टाकावं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा.